या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। छगन भुजबळ लातूरमधील आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भरत कराड या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। मराठा आरक्षणाचा GR ओबीसींसाठी अडचणीचा। मराठा समाजाला 10% आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅझेट कशासाठी? भुजबळांचा हल्लाबोल। GR बाबत हायकोर्टामध्ये योग्य भूमिका मांडू। ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा। कुणबी नोंदींचा पुरावा असलेल्यांनाच आरक्षण। ओबीसींवर अन्याय होणार नाही, फडणवीसांकडून पुनरुच्चार। हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यामधील बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। ठाकरेंच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची आज 11 वाजता मातोश्रीवर बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसोबतही आज बैठक। मनसेसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्याही गोष्टीला तयार आहेत, बाळा नांदगावकरांचा दावा। तर ठाकरेंची शिवसेना मवियातून बाहेर पडल्यास काही नुकसान होणार नाही, चंद्रकांत खैरेंचं भाष्य। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त निषेध मोर्चा। भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी मोर्चाचं आयोजन। संजय राऊत, बाळा नांदगावकर मोर्चामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबई भाजपची बैठक संपन्न। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा। रवींद्र चव्हाणांसह बावनकुळे, अमित साटम यांची बैठकीला उपस्थिती। पैसे देऊन सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध मोहीम चालवली जात आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आरोप। इथेनॉलच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून नितीन गडकरींवर टीकेची झोड। CP राधाकृष्णन आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपतीपदाची शपथ देणार। पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे शपथविधीला उपस्थित राहणार। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मंगळूरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचं आश्वासन दिल्यानंतर वाद। शिवरायांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावामध्ये बंदची हाक। कुर्डूची बीडशी तुलना करून खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी गावाची बदनामी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। मुरुम उपसा प्रकरणातील प्रशासनानं दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी। कुर्डूमधील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच, माड्याच्या तहसीलदारांचा अहवाल TV9 मराठीच्या हाती। उत्खननाबाबत पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा अहवालामध्ये उल्लेख। राज्याचे युवा धोरण तयार करणाऱ्या समितीमध्ये राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचा समावेश। विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समितीमध्ये सूरज चव्हाण यांचा समावेश। गुरुवारी सुधारित शासन निर्णय जारी। आज रात्रीपासून एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार। नागरिकांनी दादर TT पुलाचा वापर करण्याचं आवाहन। कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घराची पोलिसांकडून झडती। आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त। 67 लाखांचे दागिने, 2,50,000ची रोकड जप्त। महादेवी हत्येंड प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल। शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी। लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावावी, सरकारची विनंती। RBI मुंबईमध्ये नवीन कार्यालय उभारणार। नरिमन पॉइंट इथल्या 4 एकर जागा 3,472 कोटी रुपयात खरेदी। मुंबई मेट्रोकडून जागेची खरेदी। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेची शक्यता। राहुल गांधी मतदार यादीसंबंधीचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार। 17 सप्टेंबर रोजी वाराणसी मतदारसंघातील मतदार याद्यांची आकडेवारी मांडणार, सूत्रांची माहिती। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।